पालघर जिल्ह्यातील डहाणू वाणगाव जिल्हा परिषद केंद्र शाळा या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून चालू आहे। त्यामुळे तिथे असलेले थोर महापुरुषांचे फोटो हे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून एका रूम मध्ये धूळखात पडले आहेत। त्यामध्ये महापुरुषांचे फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले तसेच अनेक महापुरुषांचे फोटो आहेत। तर महापुरुषांचे फोटो धूळखात पडले आहेत याची माहिती राष्ट्रीय पॅन्थर आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शाळेमध्ये धाव घेतली। तर कार्यकर्त्यांनी शाळेत येऊन धूळखात पडलेल्या महापुरुषांच्या फोटोचे व्हिडिओ काढले। तर कार्यकर्ते काय म्हणाले आहेत याबाबत ते पाहूयात। विनायक जाधव, राष्ट्रीय पॅन्थर आघाडी संघटनेचा पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष। मी आज जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा वाणगाव येथे आलो आहे। आम्हाला काही लोकांकडून असं समजलं की वाणगाव जिल्हा परिषद शाळेचं इमारतीचं बांधकाम सुरू आहे, परंतु बांधकाम सुरू असताना महापुरुषांचे जे फोटो आहेत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले ह्यांचे फोटो एका अडगळी खोलीमध्ये धूळखात अवस्थेत पडले होते। आम्हाला समजतात, आम्ही संघटनेचे कार्यकर्ते इकडे हजर झालो। आमचे बंधू सामाजिक कार्यकर्ते संजय डोके साहेब, आमचे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे साहेब इकडे आम्ही उपस्थित राहिलो। शिक्षकांना जवळ घेऊन शिक्षकांना त्या रूममधून बाबासाहेबांचे आणि अनेक महापुरुषांचे फोटो बाहेर काढून त्यांना पोचून आणि स्वच्छ ठिकाणी ठेवून त्यांना परत मानसन्मान देऊन त्यांना त्या प्रतिमा व्यवस्थित योग्य ठिकाणी लावण्यात आल्या। मी शिक्षकांचे सुद्धा आभार मानतो आणि ह्यापुढे अशी चूक होणार नाही अशी मी त्यांना ताकीद देतो। सर, कुठली शाळा आपली जिल्हा परिषद शाळा वाणगाव। काय आपलं नाव? मी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे या शाळेमध्ये। सर, आपल्या शाळेमध्ये पुढाऱ्यांचे फोटो जे कचऱ्यात सारखे टाकून दिले होते, धूळखात टाकून दिलेले होते, त्याबद्दल काय सांगाल आपण? खरं म्हणजे या बाबतीत सांगायचं झालं तर खरं म्हणजे तुमचे आभार मानावे लागतील की या ठिकाणी आमच्या एका NPGLच्या जुन्या इमारतीमध्ये ज्यावेळेस आपण जी शाळेची जुनी इमारत होती त्यांचं निर्लेखन केलं, त्यावेळेस काही वस्तू आपण ज्या होत्या ज्या आपल्या शाळेमध्ये पुरेशी जागा नव्हती त्या कारणास्तव आपण NPGLच्या इमारतीमध्ये हलवण्यात आलेल्या होत्या। त्या वस्तूसोबत नजर चुकीने काही मुलं जेव्हा वाहतूक करत होती, मुलांच्या साह्याने आपण वाहतूक करत होतो, त्यावेळेस महापुरुषांचे फोटो देखील त्यांच्यासोबत केलेली होती। आणि असं तुम्ही तुमच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलेलं आहे की त्या महापुरुषांच्या फोटोवरती धूळ वगैरे साचलेली होती, परंतु आपण केलेल्या सूचनांचं आम्ही पालन करून लगेच या महापुरुषांचे जे फोटो होते त्यांना सुस्थितीत आपण ठेवलेलं आहे। कारण की निर्लेखन केलेली इमारत जी आहे त्या अभावी आपल्याकडे पुरेशी जागा नव्हती, तर नजर चुकीने मुलांनी कदाचित ठेवले असेल, त्याबद्दल निश्चितच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि अशी बाब पुन्हा आमच्या शाळेकडून किंवा मुलांकडून होणार नाही याची आम्ही निश्चितच जबाबदारी घेऊ। अरे हे म्हणजे याला फार मोठा अपराध आहे, चुकीचं आहे। कारण की शिक्षकी पेशामधून हे व्हायलाच नाही पाहिजे आणि तुमच्या अजून या चुकाने संबंधित संघटनेची तक्रार येताच न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी यांनी गट शिक्षण अधिकारी माधवी तांडेल यांना फोन करून विचारले असता त्यांनी असे सांगितले की याची मला काहीच कल्पना नाही। त्या म्हणाल्या की आमचे केंद्र प्रमुख चंदन ठाकूर यांच्याकडून सविस्तर माहिती तुम्ही जाणून घ्या। तर केंद्र प्रमुख चंदन ठाकूर यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे, ती पाहूयात। नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम आपलं नाव आणि हुद्दा सांगा सर। चंदन ठाकूर, प्रभारी केंद्र प्रमुख आसनगाव, तालुका डहाणू। जिल्हा परिषद शाळा वाणगावमध्ये जी घटना कालची घडलेली होती, जे काही संघटनेवाले आपल्याकडे येऊन त्यांनी व्हिडिओ बनवला आणि काहीतरी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असं त्यांनी आम्हाला बोलले, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? काल संध्याकाळीच मला ती बातमी कळाली। अपमान वगैरे काही नाही, कोणत्याही प्रकारचा अवमान त्या ठिकाणी झाला आहे असं आमच्या शिक्षकांकडून जी बातमी समजली त्याच्यावर माझं ठाम मत आहे आणि मला 100% कॉन्फिडन्स आहे की कोणत्याही शिक्षकांकडून बाबासाहेबांचाच म्हणा किंवा कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा अपमान कधीही होणार नाही आणि तो इथे बिलकुल झालेला नाही। त्याच्यामध्ये जे काही फोटो आहेत ते धूळखात पडलेले आहेत असं त्यांचं मत आहे, मान्य। त्या ठिकाणी आदर्श शाळेचं मोठं काम चालू आहे।
जो हॉल होता मोठा, त्या ठिकाणी जीर्ण झालेले जे सगळे फोटो होते ते त्याच वेळेला संबंधित या इमारतीमध्ये एका बंद कपाटामध्ये ठेवण्यात आले होते. ते बंद कपाटातले सगळे फोटो आत्ता 4-5 दिवसापूर्वी मुलांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर कॅरम शोधत असताना 1-2 फोटो काहीतरी बाहेर काढून ठेवल्याचं मला कळलं. आणि तेच फोटो संबंधित पत्रकारांनी की संबंधित संस्थेनी संघटनांनी ते पाहिले आणि पाहिल्यानंतर त्यांनी त्या विषयाची शिक्षकांना कल्पना दिली. मला आनंद आहे की त्यांनी कल्पना दिल्याबरोबर माझे जे शिक्षक त्या ठिकाणी होते, राठोड म्हणून सर, त्यांनी तात्काळ स्वतःच्या रुमालाने ते संपूर्ण फोटो, दोन्ही फोटो स्वच्छ करून ते आदर्श म्हणजे काय म्हणायचं त्याला सन्मानपूर्वक व्यवस्थित ठेवण्यात आलेले आहे. एवढंच नाही तर ते जीर्ण झालेले फोटो असल्यामुळे त्याचं आम्हाला विसर्जन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा शाळेचं पूर्ण काम होईल तेव्हा ते संबंधित सगळे फोटो जे जीर्ण झालेले फोटो आहेत ते विधिवत सन्मानपूर्वक विसर्जित केले जाणार आहेत. आता सगळ्या वर्गामध्ये जर तुम्ही फिरलात किंवा त्या संबंधित संस्थांनी संघटनांनी फिरलात तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक वर्गात सगळ्या राष्ट्रपुरुषांचे फोटो हे अत्यंत मानपूर्वक ठेवलेले आहेत, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेले आहेत. एवढंच नाही तर प्रत्येक मुलाकडे तुम्ही जा शाळेमधल्या, त्या प्रत्येक मुलाला प्रत्येक राष्ट्रपुरुषाविषयी म्हणजे शिक्षकाला तर आहेच, इतर त्याचा काही इश्यू नाही, परंतु मुलांनासुद्धा राष्ट्रपुरुषांविषयी प्रचंड मान आहे. आणि आत्तासुद्धा तुम्ही गेलात तर सावित्रीबाईंविषयी म्हणा, बाबासाहेबांविषयी म्हणा, गांधीजींविषयी म्हणा, शिवाजी महाराजांविषयी म्हणा, मुलं आमची तुम्हाला 10 ओळी 15 ओळी माहिती सांगून महापुरुषाच्या विषयी त्यांच्या मनात किती आदर आहे आपण दाखवून देते. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू.